तुमच्या जे मनात आहे ते माझ्या ध्यानात आहे. मी आपल्याला सांगतो, आपण म्हणला ती वस्तुस्थिती खरी आहे. आपलं विद्यमान जे एअरपोर्ट आहे, त्या एअरपोर्टचं विस्तारीकरण, त्याचं नाईट लँडिंग, तिथलं अतिक्रमण, पोर्टाच्या अडचणी, हा सगळा विषय पाहिला तर साधारण 800 ते 1000 कोटी रुपये त्याला खर्च आहे, ही वस्तुस्थिती आहे. परंतु ते अतिक्रमण काढल्याशिवाय ते शक्य नाही. त्यामध्ये काही कोर्टाच्या अडचणी आहेत. त्याही संदर्भात आपण कलेक्टर महोदयांना सूचना दिलेल्या आहेत की तातडीनं कोर्टामध्ये सुनावणी व्हावी आणि तो प्रश्न निकाली निघावा. पण त्यानंतर जो विषय येतो की आपला बोरामणी एअरपोर्टचा विषय जो आहे, जो आपण कधी न पाहिलेल्या पक्षामुळे आतापर्यंत थांबलेला आहे. त्यामुळं फॉरेस्ट खात्यानं आता रिपोर्ट तयार केलेला आहे, कारण जेव्हापासून हा विषय समोर आला तेव्हापासून एकदाही तो पक्षी, मालरोग पक्षी एकदाही फॉरेस्ट खात्याला दिसला नाही किंवा त्याची कुठेही नोंद झाली नाही किंवा कुठेही त्याची हालचाल दिसली नाही. त्यामुळं मला वाटतंय फॉरेस्ट वन खातं आता या मानसिकतेपर्यंत आलेलं आहे की इथं त्या पक्षाचं अस्तित्व नाही. अशा वेळी आपल्याला काय त्या संदर्भात करता येते याचाही विचार माननीय मुख्यमंत्री महोदयांनी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि मुख्यमंत्री महोदय आपलं जसं म्हणताय, जसं राजकीय इच्छाशक्ती आमच्या इथल्या लोकल नेतृत्वाची आहे, तुमच्या पालकमंत्र्याची आहे, आमच्या सगळ्यांच्या वर आमच्या मुख्यमंत्री महोदयांची इच्छाशक्ती आहे. इच्छाशक्तीशिवाय एवढं सगळं घडत नाही. त्यामुळं आपल्याला विचारायला प्रश्न शिल्लक राहत नाही. याला कारण आहे की प्रचंड मोठी इच्छाशक्ती आहे आणि त्या इच्छाशक्तीनं आम्ही काम करायचा प्रयत्न करतोय. आणि दोन्हीचं कंपॅरिझन केलं तर बोरामणीला साधारण 600 कोटी रुपये खर्च येतो आणि इकडे साधारण 1000 कोटी रुपये खर्च येतो. तर अशा वेळी काय करावं याचा निर्णय तातडीने सरकार घेण्याच्या विचारात आहे. पण त्या दिवशी गेला होता, पण त्याला देखील अडथळा होतोय. वाशिम सोलापूर बोर्डला काम करत असताना वन खात्याचे जे नियम आहेत त्या संदर्भामध्ये सोलापूरचा विकास व्हावा, त्या नियमांचे बदल नियमामध्ये एक आहे की वन क्षेत्र आहे आणि वन क्षेत्राचे कायदे कडक आहेत, म्हणूनच आज वन खातं वन शिल्लक आहे. नाहीतर वन शिल्लक राहिलं नसतं. आणि आपणही सगळ्यांनी मिळून वन खात्याच्या कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे. थोडं वन खात्याचे कायदे क्लिष्ट आहेत. त्याच्यामध्ये एक्झिस्टिंग रोडवर पुन्हा आता रोड करायचा तरी परवानगी घ्यायला लागते. काही अडचणी आहेत का तर नक्की आहेत. हायवे नवीन उभारताना अडचणी येत आहेत का नक्की येत आहेत. पण आपण जर व्यवस्थित त्याचा पाठपुरावा केला तर वन खाते त्याची परवानगी देते. परंतु काही नियमात बदल करण्याची आवश्यकता आहे, सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. हे वास्तव आहे. ते आपण फॉरेस्ट खात्याला माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या माध्यमातून सरकारनं केंद्र सरकारला त्या संदर्भात वारंवार काही गोष्टी सूचना केलेल्या आहेत, विनंती केलेली आहे. त्यामुळं आपण म्हटलं किती अडचणीचं आहे तरी सुद्धा वन खातं, वन आपल्याला क्षेत्र आपल्याला जर वाचवायचं असेल आणि प्रदूषण वाचवायचं असेल तर आपल्याला वन खात्याच्या कायद्याच्या अंमलबजावणीची आवश्यकता आहे.